राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 4 जुलै या दिवशीचं चिंतन. आपण जे करतोय ते देवाच्या इच्छेनं करतोय. माणसाचा अहंकार मोठा बळकट असतो. काही केलं तो जात नाही. अगदी शेवटची घटका मोजायची वेळ आली तरी सुद्धा मी आणि माझं काही सुटत नाही हे आपण बघतोच. वास्तविक पाहता माझ्या हातात करण्याचं काही स्वातंत्र्य नाहीच. देवाच्या मनात असेल त्याप्रमाणे माणूस करत असतो. पण कर्ताहमिति मन्यते, तो स्वतःला कर्ता समजतो आणि सगळा घोटाळा होतो. आपण जर विचार केला तर ही गोष्ट आपल्याला कळून येईल की जर सगळ्या गोष्टी माझ्या इच्छेप्रमाणे होत असत्या तर मला निराशेचे वैफल्याचे प्रसंग का आले असते. सदैव सुख सगळ्यांनाच हवं असतं, परंतु ते तसं न मिळता सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे याचा खरा अर्थ खूप निराळा आहे. अशी आपली अवस्था का झाली असती. परंतु जीवनात बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. कदाचित माणसाला त्याच्या कर्तृत्वाच्या मर्यादा किती आहेत, कर्तृत्व नाहीच हे त्याच्या अनुभवाला येऊन त्यानं शहाणं व्हावं यासाठी देवाची तशी योजना असावी. मनाविरुद्ध झालं की आपण देवाला दोष देतो. काय हे एवढं सुद्धा तू करत नाहीस माझ्यासाठी. पण त्यामागचा माणसाचा कूटस्थ हेतू किंवा इच्छा काय असते ती देव कूटस्थ असल्यामुळे त्याला कळते आणि तो ती गोष्ट आपल्या म्हणजे देवाच्या इच्छेनं घडवून आणतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ असं जे संतवचन आहे त्याचा अर्थच देवाची आणि तुमची इच्छा जेव्हा एक होते तेव्हा कार्य संपन्न होतं असा आहे. मनी धरावे ते होते विघ्न अवघेची निरसोन जाते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते असं समर्थ म्हणतात. त्याचा अर्थ तोच आहे. देवाच्या इच्छेनं सर्व चाललेलं आहे हे जाणून जो भक्त वागतो शरणागत होतो त्याची निराळी इच्छा राहतच नाही. देवाच्या इच्छेनंच त्याचं सर्व कार्य चालतं, त्यामुळे ते निर्विघ्न पार पडतं. ही देवाच्या इच्छेनं चालण्याची पात्रता त्यानं आपल्याला हाताशी धरावं अशी योग्यता साधनाने आणि गुरुकृपेनं होते. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.